श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात सोवरेन सुवर्ण रोख्यांबद्दल. श्रोते हो, केंद्र सरकारनं सोवरेन सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या आगामी 4 टप्प्यांची नुकतीच घोषणा केली. या रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा 7वा टप्पा 25 ऑक्टोबर रोजी सुरू झाला असून गुंतवणूकदारांना 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दिवाळीच्या तोंडावर धनत्रयोदशीला 2 नोव्हेंबर हे रोखे गुंतवणूकदारांना जारी करण्यात येतील. भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक चढे राहिलेले आहेत. या वाढत्या निर्देशांकाबरोबर अनिश्चितता सुद्धा वाढत आहे. अशा वेळेला सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून गुंतवणूकदारांचा ओढा सुवर्ण रोख्यांकडे राहण्याची शक्यता आहे. यंदा सुवर्ण रोख्यांच्या प्रत्येक ग्रॅम सोन्याची किंमत 4,765 इतकी निश्चित करण्यात आली आहे. शिवाय हे गुंतवणूकदार डिजिटल माध्यमातून खरेदी रक्कम भरतील. त्यांना रोख्याच्या खरेदीवर प्रति ग्रॅम 50 रुपयांची सवलत मिळणार आहे. सरकारच्या वतीनं रिझर्व्ह बँकेकडून ही रोखे विक्री संचालित केली जाते आणि यासाठी सामान्य ग्राहकांना निर्धारित बँकांच्या इंटरनेट बँकिंग किंवा प्रत्यक्ष शाखेतून आणि टपाल कार्यालयातून सुद्धा हे रोखे खरेदी करता येतील. रिझर्व्ह बँकेद्वारे वितरित आणि सरकारची हमी असलेल्या या 8 वर्ष मुदतीच्या रोख्यांवर दरसाल 2.5% व्याज लाभ सुद्धा गुंतवणूकदारांना मिळतो. सुवर्ण रोख्यांविषयी चर्चा करताना गुंतवणूक विषयांवरील ब्लॉग लेखक आशुतोष टिळक म्हणाले, सार्वभौम सुवर्ण रोखे म्हणजेच सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स हे भारत सरकारने इश्यू केलेले असतात, जे त्यांच्यासाठी आरबीआय इश्यू करते. आणि त्याच्यामध्ये मूळ कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही जर आज बाजारात गेलात तर 2 ग्रॅम सोनं तुम्ही खरेदी केलं. 2 ग्रॅम सोनं खरेदी करणं हे तुम्ही फिजिकल ठेवलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीसाठी फार उत्तम आहे. आज समजा 2 ग्रॅम सोन्याची किंमत असेल 7,000 8,000, तर तुम्हाला ते साठवणं, हे स्टोअर करणं हा एक वेगळा खर्च आहे. पण ज्या वेळेला तुम्ही सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी करता, गोल्ड बॉन्ड खरेदी करता, त्यामुळे तुम्हाला फक्त एक पेपर मिळतो. तुम्ही पैसे देत नाही. अनेक वेळेला तुम्ही तुमच्या जवळ असलेलं सोनं हे आरबीआय कडे देता. हा त्याचा एक फार मोठा फायदा असतो. इनडायरेक्टली सरकारचं याच्यामध्ये म्हणणं असं आहे की सोनं त्यांच्या नागरिकांनी ठेवू नये, सोनं खरेदी करणं ही मुळात आरबीआयची जबाबदारी आहे. सुवर्ण रोखे खरेदी करण्यात सुरक्षितता अशी आहे की मुळात तुम्ही जेव्हा सोनं खरेदी करता तेव्हा तुम्हाला ते साठवून ठेवावं लागतं, त्याला स्टोअर करावं लागतं. चोऱ्या लुटारूंपासून भय असतं, त्याच्यामुळे तो पण एक फॅक्टर आहे. पण ज्या वेळेला तुम्ही तुमचे दागिने आरबीआय कडे देता किंवा आरबीआयच्या सिस्टीम मध्ये देता आणि त्याच्या बदल्यात सुवर्ण रोखे खरेदी करता, तेव्हा आरबीआय ते स्वतःकडे ठेवते आणि तुम्हाला इन फ्युचर त्या बदल्यात तुमचं जेवढं सोनं आहे तेवढी किंमत त्या सोन्याची इन फ्युचर जे काय होईल ते देते. आता फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 5 ग्रॅम सोन्याच्या दागिने आहेत, अंगठी आहे, जे काय आहे ते मी सगळं उचललं आणि सरकारला दिलं, आरबीआयच्या सिस्टीममध्ये टाकलं. 5 ग्रॅम सोन्याची आजची किंमत जे काय असेल ते 5 वर्षाने त्या 5 ग्रॅम सोन्याची जे काय किंमत असेल ती मला आरबीआय परत देईल. सोन्याचा आपला हिस्सा असला पाहिजे का, याच्यामध्ये मला फार आठवतं, जेव्हा मी ब्लॉग लिहायला बसलो होतो तेव्हा त्याच्या सर्व्हेमध्ये मला एक गमतीशीर मत आलं होतं की आशुतोष, जेव्हा आपण सोनं खरेदी करतो तेव्हा ते अंगावर दागिने म्हणून घालण्यासाठी असतं. मी जर सुवर्ण रोखे किंवा गोल्ड बॉन्ड ETF जे काय असतात ते माझ्या गळ्यात घालून फिरू शकत नाही. ते भले किती सुंदर असेल, माझ्या साडीवर ते काय सुंदर दिसणार नाही किंवा मी त्याची अंगठी घालून खिशात घालून फिरू शकणार नाही. त्यामुळे हे आहे. पण ज्या वेळेला मग मी सोन्याचे रिटर्न बघायला गेलो, माझ्या असं लक्षात आलं की सोन्याने निफ्टीच्या बरोबरीचे रिटर्न दिलेले आहेत. पण तरीही मला असं दिसलं की का कोण जाणे, सगळेच्या सगळे फायनान्शियल ऍडवायझर्स हे सांगतात की सोनं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे. का? माझ्या आजपर्यंतच्या 6 पेक्षा जास्त वर्ष मी आज ब्लॉग लिहितो आहे. माझ्या अभ्यासामध्ये मला असं लक्षात आलं की तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या टोटल 5% मिनिमम ते 15% मॅक्सिमम हे सोनं ठेवलंच पाहिजे. आणि
मुळात आता रिसेंट अगदी कालची का परवाची बातमी अशी आली होती की आपली जशी आरबीआय आहे तशी कॅनडाची पण एक सेंट्रल बँक आहे. बातमी अशी आली की आतापर्यंत सोनं मुळीच खरेदी न करणाऱ्या कॅनडाच्या गव्हर्नमेंटनी, त्यांच्या सेंट्रल बँकेनी 600 टन सोनं खरेदी केलं आहे. बाजारात खळबळ उडाली हो की काय घडलं, काय झालं, काय 2-4 दिवसांमध्ये असं लक्षात आलं की त्यांच्या सिस्टीम मध्ये कोणीतरी काहीतरी नजर चुकीने हे टाकलं आहे. हा इतर काही गोष्टींमुळे झालेला आहे आणि त्यांनी तो नंतर सुधारवला. पण भारत आणि भारतीयांचं सगळ्यात मोठं सोन्याचं वेड आहे आणि असं म्हणतात की आपल्या गृहिणींकडे सोनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की जगातल्या काही सेंट्रल बँकर्सनी जरी एकत्र येऊन ठरवलं की आमच्याकडे सोनं आहे तरी ते आपल्या खाजगीमध्ये होल्ड केलं सोनं जास्त ठरेल. त्यामुळे आज ना उद्या आपल्याला हे करावं लागेल, कारण सोनं हे एका अर्थाने इन्फ्लेशनचा हेज आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे सांगितलं की सोन्यात थोडी का असणार गुंतवणूक करा, ते एका अर्थाने योग्य आहे आणि तो असलं पाहिजे. सुवर्ण रोखे हे जास्त सुरक्षित आहेत. जर तुम्हाला त्याच्यामध्ये असेल, सब्जेक्ट नाही आजचा पण तरी पण म्हणतो की गोल्ड बॉन्ड ETF असले पाहिजेत किंवा सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड असले पाहिजेत. हे 2-4 गोष्टी जरूर उत्तम आहेत आणि मुळात सोनं आपल्या गुंतवणुकीचा भाग हा असला पाहिजे. श्रोते हो, सोनं हा विषय भारतीय गुंतवणूकदारांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे. तसाच तो अर्थव्यवस्था म्हणून सुद्धा महत्वाचा विषय आहे. भारतीय खरेदीदारांकडून जेवढं सोनं खरेदी केलं जातं त्यापैकी अत्यल्प सोनं हे भारतात उत्पादित होतं. स्वाभाविक एकूण सोन्याच्या खरेदीपैकी 99% अधिक सोनं हे आयात करावं लागतं. या आयातीचा आपल्या परकीय चलनावर ताण पडतो आणि त्यामुळे आपल्या चालू खात्यावरील तूट वाढते. एकीकडे सर्वसामान्य भारतीयांना आपल्या सोन्याच्या गुंतवणुकीतून लाभ मिळावा आणि दुसरीकडे सरकारवर पडणाऱ्या चालू खात्यावरील तुटीचं प्रमाण कमी व्हावं म्हणून सरकारकडून सार्वभौम अर्थात सोवरेन सुवर्ण रोख्यांची विक्री केली जात आहे. सोन्यामध्ये होत असलेली गुंतवणूक ही आर्थिकदृष्ट्या चलनात यावी आणि त्यातून आर्थिक परतावा मिळावा यासाठी सुद्धा हे रोखे महत्वाची भूमिका बजावतात. एकंदर अर्थव्यवस्था आता पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होत आहे आणि सणासुदीचे दिवस सुद्धा येत आहेत. अशा वेळेस हे रोखे एक महत्वाचा पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये पेट्रोलच्या किमती, सोन्याच्या किमती या एकमेकांशी जोडलेल्या असतात, तशा त्या गुंतवणुकीच्या सर्व क्षेत्राशी देखील जोडलेल्याच असतात. सध्या भारतीय अर्थव्यवस्था गती पकडत असल्याचं अनेक संकेत मिळत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे जरी महागाई वाढण्याचा धोका जरी असला तरी लसीकरणाच्या 100 कोटीच्या टप्प्यामुळे आणि मुळात भारतीय अर्थव्यवस्थेत वाढत असलेली मागणी, सरकारकडून होत असलेल्या सुधारणा, गुंतवणूकदारांचा विश्वास अशा अनेक घटकांमुळे आर्थिक आव्हानांवर मात करता येईल अशी चिन्ह आहेत. याचाच प्रभाव म्हणून कर्जाच्या मागणीमध्ये होत असलेली सुधारणा आणि त्याला जोडून स्थावर मालमत्तेच्या क्षेत्रात निर्माण होत असलेली मागणी अर्थव्यवस्थेचं आशादायी चित्र दाखवतं. यावर अधिक चर्चा करताना अर्थतज्ञ पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, दिवाळी, दसरा, चेहरा ठेवा हसरा, ऐन सणाला येणाऱ्या या उक्त्या फारच प्रचलित आहेत. गेली 2 वर्ष या अशा उखाण्यांनी म्हणा किंवा म्हणींनी आपल्याला काही फरक पडला नाही. कारण ही सगळी अर्थव्यवस्था, तुमचं आमचं समाज जीवन हे आरोग्य आणि अर्थविवंचनेने ग्रासलेलं होतं. मात्र यंदाचा गणपती नंतर सुरू झालेल्या दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक आर्थिक वातावरण सुदृढ होतंय असं चित्र आहे. दसऱ्याला झालेल्या सोन्याच्या दरातील स्थिरता आणि खरेदीचा मोह, तसंच स्थावर मालमत्ता क्षेत्रात होणारी हालचाल यानं हे सिद्ध केलेलं आहे. हाच क्रम असा पुढे येत्या आठवड्यात येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही कायम राहील असे संकेत, असं चित्र बाजारपेठेत तरी अनुभवायला मिळत आहे. आणि यासाठी म्हणजेच ग्राहकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना, अनेक हात पुढे आले आहेत. त्यातलाच एक महत्वाचा धागा म्हणजे देशातील बँका. देशातील सार्वजनिक अथवा खासगी बँकांची थकीत मालमत्तेच्या बाबतची स्थिती ही सुमारच राहिलेली आहे. राष्ट्रीय कंपनी लवाद आदींच्या माध्यमातून थकीत कर्जांचा निपटारा वेगाने होतो आहे. त्याचप्रमाणे अशा मालमत्तांचा लिलावाची प्रक्रियाही वेगाने होत असून त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. मात्र किरकोळ ग्राहक अथवा मोठ्या प्रमाणाने कर्ज घेणाऱ्या वर्गाला
आकृष्ट करण्यासाठी बँकांनी आणखीन आपले हात सैल केलेले आहेत. दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रीयकृत बँकांची कर्जे ही स्वस्त दरामध्ये उपलब्ध होत आहेत. कर्जांचा व्याजदर, विशेषतः गृहकर्जांचा व्याजदर हा कधी नव्हे ते 60% खालीपर्यंत येऊन ठेपला आहे. ग्राहकांसाठी, नव खरेदीदारांसाठी ही सुवर्ण संधीच म्हणायला हवी. स्थावर मालमत्ता क्षेत्रात होणाऱ्या स्थिरावणाऱ्या हालचाली, काही प्रमाणात वाढलेले मुद्रांक शुल्क, व्याजदराची जोड, सवलतीच्या व्याजदराची जोड म्हणता येईल. अशा प्रकारे यंदाची दिवाळी ही पुल्लिंगाची असेल, तसंच उत्साहाची असेल असं आपल्याला येत्या 1-2 महिन्यात स्पष्ट होईलच. अनेक राष्ट्रीयकृत बँका, ज्यामध्ये युनियन बँकेसारख्या आघाडीच्या बँका यांनी तर आपले व्याजदर वार्षिक 6.40% पर्यंत आणून ठेवलेले आहेत. बँकांकडून दिली जाणारी ही व्याजाची सवलत लगेचच लागू झाली असून दिवाळी नंतरही हा दर कायम राहणार आहे. अर्थात दिवाळी आणि डिसेंबरमध्ये येणारे लग्नाचे मुहूर्त आधीपर्यंत तरी कमी व्याजदर हे गृहकर्ज, तसेच व्यक्तिगत कर्ज, वाहन कर्ज, किरकोळ कर्ज, शैक्षणिक कर्ज आदींसाठी उपलब्ध असतील असं मानलं जातं. खाजगी क्षेत्रातील कोटक बँक असू देत, सारस्वत बँक ही आघाडीची देशातील सहकारी बँक असू देत, किंवा राष्ट्रीयकृत बँका जशा स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, अशा सगळ्याच बँकांनी त्यांच्या कर्जाचे व्याजाचे दर हे वार्षिक 6.5% पर्यंत आणून ठेवलेले आहेत. ग्राहक खरेदी वाढावी, क्रयशक्ती वाढावी आणि एक प्रकारे बँकिंग अर्थव्यवस्थेला तसंच स्थावर मालमत्ता क्षेत्राला वाव मिळावा हाच यामागे एक हेतू आहे. येणारा काळ हा कोविड पूर्व पदावर येतो की नाही हे बघणं अर्थातच औत्सुक्याचं ठरेल. सध्याची स्थिती कोविड पूर्व काळापर्यंत नसली तरी अशा सकारात्मक घडामोडींनी आपण अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचं पाहतो आहोत. मार्च-एप्रिल पर्यंत ही अर्थव्यवस्था कायम राहिली, अर्थात अर्थव्यवस्थेला गती राहिली, क्रयशक्ती उंचवती राहिली, तर चालू आर्थिक वर्ष हे सरकारसाठी सुद्धा लाभाचं ठरू शकतं. देशाची वित्तीय तूट कमालीची खाली आलेली आहे. देशाचं परकीय चलन हेही वाढलेलं आहे. निर्यातीत वाढ झालेली आहे. अशा सगळ्या सकारात्मक बाबींवर मुख्य मुद्दा होता तो क्रयशक्ती हालचालीचा, आणि अर्थातच अशा सण समारंभाची जोड या क्रयशक्तीला मिळतेच. तेव्हा यंदाची दिवाळी ही या क्रयशक्तीला वेग पकडणारी असावी असं चित्र सध्या तरी निर्माण झालेलं आहे. श्रोतेहो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारी वाढल्याचं चित्र आहे. परंतु जसजशी अर्थव्यवस्थेची बंधनं कमी होत जातील तसतशी बेरोजगारी कमी होत जाईल. रेल्वे आणि इतर प्रवासी माध्यमातून आता प्रवासी संख्या सुद्धा वाढत जाते. मुंबईमध्ये रेल्वेनं सुद्धा आपल्या धावत्या गाड्यांची संख्या पूर्ववत करण्याचं जाहीर केलंय. यातून अर्थव्यवस्थेची गतिविधी वाढेल आणि अधिक आर्थिक वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल. या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या वित्तीय स्थितीत सुद्धा विविध अंगानं लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं दिसून येते. एकूणच दीपावलीच्या निमित्तानं भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा सर्व नकारात्मकता झटकून पुन्हा एकदा गगनभरारी घेण्यासाठी सज्ज होताना दिसते. यंदाची दीपावली ही समृद्ध भारताची स्वप्न सर्वार्थानं पूर्ण करणारी ठरावी अशी सर्वांची इच्छा असेल. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.